बिजासन घाट राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामगवाडी येथील कट पॉइंटवर दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रेलरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे। अपघातानंतर ट्रेलर चालक वाहन रस्त्यावरच उभे करून घटनास्थळावरून फरार झाला। बिजासन चौकीचे प्रधान आरक्षक मुकेश यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार शांतीराम पिता विस्ता जाधव व त्यांची पत्नी लक्ष्मी पती शांतीराम हे ग्राम आचली येथून नुकत्याच्या कार्यक्रमानंतर दुचाकीने आपल्या गावाकडे परतत होते। एबी रोडवरील ग्रामगवाडी डोंगरगाव फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना महाराष्ट्राकडून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक RJ 48 GA 2154 ने त्यांच्या दुचाकीला क्रमांक MP 46 MP 7108 जोरदार धडक दिली। धडकेनंतर पत्नी लक्ष्मी रस्त्यावर दूर फेकली गेली तर पती शांतीराम ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। जखमी पत्नीला तात्काळ हायवे अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले। मृतदेहाचा शवविच्छेदन करून नंतर परिजनांच्या ताब्यात देण्यात येणार आहे। दरम्यान बिजासन घाट परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून कट पॉइंट व ब्लॅक स्पॉट्समुळे दररोज जीवघेणे अपघात घडत आहेत। या मार्गावर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।